तर इथं बी आहे, सी 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 डी 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 डी. ओके, तर अशा पण टाईपचा एक पॅटर्न आहे. अजून एक पॅटर्न आहे बेसिकली 101. यस, त्याच्यानंतर 101 राईट, त्याच्यानंतर 1010 लाईक दिस, असं एक पॅटर्न आहे त्याच्या आतमध्ये इवन अँड ऑड नंबर. इवन नंबर आहे तर ते 1 ने रिप्लेस होणार आणि ऑड नंबर असेल तर ते 0 ने रिप्लेस होणार. तर असे पण पॅटर्न आहेत. तर इथं जर हा पॅटर्न जर तुम्हाला आला ना तर इझिली यू कॅन डू दिस. ओके राईट. तर ह्याच्या आतमध्ये जो फर्स्ट पॅटर्न आहे हा वाला, तर हा वाला मी दाखवतो करून. तर तुम्हाला काय करायचं, हा वाला करायचं, काय नाही, छोटस चेंज आहे. ओके, छोटेसे चेंज मध्ये तुम्हाला समजून जाईल. परत हा वाला पण आपण एक करणार आहे. राईट, आणि हा तर आजचा पार्टच आहे आपला उलटा. राईट. तर आता अजून एक पॅटर्न आहे. जस्ट अ मिनिट. ऑलराईट. तर असा एक पॅटर्न आहे. आपण पॅटर्न आज आपण करणार एक्झॅक्टली. ओके राईट. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितला तर ह्याचा फ्लिप, ह्याचा ऑपोजिट असा पण पॅटर्न आहे. मल्टिपल पॅटर्न, एक जर तुम्हाला जमलं ना तर तुम्ही मल्टिपल करू शकता. लाईक दिस बघा, असा पण एक पॅटर्न आहे. बरोबर, नो. तर हा एक झाला, हा एक झाला, त्याच्यानंतर हा एक झाला. ओके राईट. पिरॅमिड बी क्रिएट करणार. यस, पिरॅमिड. सिंपल आहे. असं पिरॅमिड पॅटर्न पण तुम्ही प्रिंट करू शकता. ओके, तर हा किती नंबरचा झाला, 6 नंबरचा झाला. ठीक आहे, तर मॅक्झिमम नंबरचे हे स्टार पॅटर्न आज आपण प्रिंट करून बघू. कन्सेप्च्युअली सगळं काही सेमच असणार आहे. ओके, तर सगळ्यात आधी आपण काय करू, हा वाला जो आहे ए बी ए बी ए बी सी ए बी सी डी. ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड वाला हा वाला आणि थर्ड. तर हे तुम्हाला होमवर्क आहे गाईज. ओके, हा वाला पॅटर्न मला एक सिम्पल काही हार्ड नाही. आणि थर्ड वाला आज करून बघू. त्याच्यानंतर मग हा वाला पॅटर्न बघू एक्झॅक्टली कसा वर्क होतोय. ठीक आहे, जस्ट ह्याचा उलटा आहे बघा. जर तुम्ही नीट बघितलं ना तर ह्याचा फ्लिप आहे, हा फर्स्ट वाल्याचा फ्लिप आहे, हा सेकंड. ओके, तर नॉर्मल चेंजेस करायचे. नॉर्मल चेंजेस झाल्यानंतर तुमचा पॅटर्न कसा बिहेव करणार आहे तर ते आज आपण बघणार आहे. ओके, ऑलराईट. तर आपला प्रोजेक्ट नंबर प्रोग्राम्स पॅटर्न्स. तर ह्याच्यातच मी अजून एक करतो, पॅटर्न नंबर 5, न्यू क्लास. पॅटर्न नंबर 5. ठीक, तर आता जनरली जसा आपला पॅटर्न आहे तर नॉर्मल वाला जो ट्रायंगल आपण म्हणतोय तर ते ट्रायंगल आधी आपण प्रिंट करून घेऊ. ठीक आहे, तर आउटर जे रो आहे तर सॉरी आउटर जे फॉर लूप आहे तर ते कशासाठी असणार आहे, तुमच्या कॉलम असणार आहे. यस, आणि इनर जो फॉर लूप आहे तर तो रो साठी असणार आहे. ठीक आहे, हा फॉर लूप, इनर फॉर लूप माझा जे. ओके, जे पर्यंत जाणार आहे, कारण आपण इन्क्रीमेंट काय होणार आहे, 1 रो इन्क्रीमेंट होणार आहे अप टू कुठपर्यंत, कॉलम पर्यंत. ठीक आहे, तर थर्ड कॉलम असेल तर रो मध्ये किती स्टार प्रिंट व्हायला पाहिजे, 3 स्टार प्रिंट व्हायला पाहिजे. बरोबर आहे.
इथे मी काय प्रिंट करतो, सिंपल स्टार. आणि जसेच फर्स्ट लाईन वरती स्टार प्रिंट झाले, त्यांनी काय करायला पाहिजे, नेक्स्ट लाईन वरती कर्सरला न्यायला पाहिजे. ओके, ऑलराईट. कन्सोलला इथं घेतो खाली, याच्यामध्ये थोडीशी स्पेस देता. आता हे तर झालं आपलं नॉर्मल वाला, आपण नॉर्मल मध्ये केलेलं होतं. नाव आता मला ह्याच्या जागी काय पाहिजे गाईस, ए. बघा कसं पाहिजे आपल्याला, थोडस इथं बघता ए पाहिजे, बरोबर. त्याच्यानंतर काय पाहिजे आपल्याला, इथं बी स्पेस सी, त्याच्यानंतर डी ई एफ, लाईक दिस. यस, समजतंय. ओके, तर आता जर हिथं बघितलं ना, तर नंबर्स आहेत का, हे नाही, तर हे काय, तर कॅरेक्टर्स आहेत. ओके, आणि जर कॅरेक्टर्सला जर तुम्हाला प्रिंट करायचं असेल तर मला काय करावं लागणार आहे, त्याची आस्की व्हॅल्यू फाइंड आउट करावी लागणार आहे. तर आस्की व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार, आधी ते बघून घेऊ आपण. तर ए ची आस्की व्हॅल्यू काय, कारण की आपलं जे पॅटर्न आपण प्रिंट करतोय, तर इथं जर तुम्ही बघितलं ना, तर नंबर सिस्टम वरती सगळं डिपेंड्स आहे. ठीक आहे, फ्रॉम 1 to 5 पर्यंत जाणार आहे. आता इथं मला असं सांगता येणार आहे का फ्रॉम 1 to D पर्यंत जा, राईट, असं सांगता येणार आहे का, नाही. समजते, तर मला काय करावं लागणार आहे, फ्रॉम 1 to D ची जी आस्की व्हॅल्यू आहे तर तिथपर्यंत जा. ठीक आहे, असं बोलू शकतो मी. तर इथं मी काय करतो, आधी आस्की व्हॅल्यू कशी फाइंड आउट करायची ते दाखवतो. तर फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एखादं कॅरेक्टर आहे, सी इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल ए आहे, ए नावाचं कॅरेक्टर आहे. आता याची आस्की व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार तुम्ही, तर ह्याला सी याच्या आतमध्ये टाका. ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे याच्यात, आणि एस वाय एस ओ सिंपल सी ला प्रिंट किंवा सी एच ला प्रिंट करा. तर या कॅरेक्टरची जे कॅरेक्टर ए आहे, तर त्याची इंट व्हॅल्यू म्हणजे आस्की व्हॅल्यू ह्या सी एच मध्ये आहे. तर कॅपिटल ए ची आस्की व्हॅल्यू 65 आहे, हे बघा. ठीक आहे, समजतंय, यस ऑर नो, यस नो. येस सर. ओके, तर मी इथं काय करतो, फॉर एक्झाम्पल इंट एन इज इक्वल टू 65 घेतो. ओके, तर ही माझी आस्की व्हॅल्यू आहे ए ची, ह्याला काढतो मी आता. इथं आपला हा एन नसणार आहे. ऑलराईट, तर आता 1 to 65 पर्यंत माझं लूप स्टार्ट होणार आहे. आता बघा थोडंसं बघू आपण काय काय चेंजेस होत आहेत. आता इनर लूप मध्ये 1 to कुठपर्यंत जाणार आहे, आय पर्यंत जाणार आहे. बट इथं जर तुम्ही बघितलं तर आपण जनरली काय करतोय, जे माझं आस्की व्हॅल्यूज आहे तर त्याच्यावरती मला काय करायचंय, ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत जनरली. तर ऑपरेशन कसं परफॉर्म करणार तुम्ही, तर इथं ही स्टारची एसओपी पण नसणार आहे. आता स्टार थोडी प्रिंट करायचं आपल्याला. ओके, तर हिथं ऑपरेशन काय परफॉर्म करतो मी बघा. तर ऑपरेशन इंट फॉर एक्झाम्पल एखादी कॅरेक्टर व्हॅल्यू आहे ना आपली, तर माझी जी ही एन व्हॅल्यू आहे, ओके, त्या एन व्हॅल्यूला मी आय बरोबर प्लस करतो. ऑलराईट, तर इंट काढून टाकतो आधी. तर हिथं मी काय करतोय काय, तर सिंपल एन प्लस आय. तर एन माझं किती आहे, तर 65 आहे. आय माझं किती, तर 1 आहे. 65 प्लस 1 66 होणार आहे. मग तिथं जर तुम्ही बघितलं ना, ठीक आहे, आधी आपण असं करून बघू, आधी एकदा करून बघू की एक्झॅक्टली कसं हॅपन होतं, आणि त्याच्यानंतर मग थोडंसं चेंजेस करू. ओके, आता याला मला स्टोअर करावं लागणार आहे कशा ना कशा तरी. तर इथं मी सीएच बनवतो. ऑलराईट, सीएच केलेलं आहे मी. किंवा आता फॉर एक्झाम्पल लेट्स से ही मला इंटिजर व्हॅल्यू देणार आहे ना, तर इंटिजर व्हॅल्यू पासून मला काय करायचंय, कॅरेक्टर व्हॅल्यू काढायची. तर मी असं कॅर देऊ शकतो. बरं, जर तुम्ही इथं बघितलं तर मला इथं टाईप कास्ट करावं लागणार आहे, कारण की तुम्ही काय करताय, तर लार्जर व्हॅल्यू स्मॉल मध्ये टाकायचा प्रयत्न करतायत. ओके, आणि इथं सीएच प्रिंट करतो.
लेट्स चेक व्हॉट हॅपन. ओके, तर इथं बघा असं क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क यायला लागले. ठीक आहे, तर इथं काय झालंय, तर आपलं हे जे ऍडिशन आहे तर हे ऍडिशन थोडस चुकलेलं आहे. तर इथं जर मी 0 पासून स्टार्ट केलं, ठीक आहे, इफ आय स्टार्ट फ्रॉम 0, ऑलराईट, तर बघू एकदा 65 प्लस 0 65, तर 65 चा फर्स्ट कॅरेक्टर व्हॅल्यू, तर बघू आता काय प्रिंट होत आहे. तर हे लूप मध्ये जायला लागले. तर स्टार्टिंगला काय प्रिंट झालंय, तर सगळ्याच व्हॅल्यू प्रिंट करायला आहे. ठीक आहे, असं तर नाही पाहिजे आपल्याला, असं नो, राईट. तर इथं मी काय करतो, हे नेमकं करून बघतो, चेक करून बघू आपण. मागे तेच दाखवतोय. ठीक आहे, तर प्रॉपरली तर प्रिंट होते. ठीक आहे, ते LN दिले ना, तर मी काय करतो, प्रिंट करतो आधी. ठीक आहे, आता काहीतरी दिसायला लागलं आपल्याला. तर हे बघा, या असं प्रिंट झालेलं आहे 65 टाइम्स. बट मला काय करायची, व्हॅल्यू स्टार्ट करायची फ्रॉम 0, आणि एन मी काय देतो, फॉर एक्झाम्पल 5 पर्यंतच देतो, कारण की मला एवढ्या व्हॅल्यू थोडी ना प्रिंट करायची. तिथं जर तुम्ही बघितलं तर ऑल कॅरेक्टरचे व्हॅल्यू प्रिंट झाले, ABCDEFGHIJK सगळं टोटल झाले प्रिंट. ओके, जेवढं पण आहे बघा, स्मॉल कॅपिटल सगळे त्याच्या आतमध्ये, स्पेशल कॅरेक्टर्स लाईक दिस. तर हे 0 तर कुठपर्यंत जाणार आहे, 5 पर्यंत जाणार आहे, कारण मला ह्याच्यातले फक्त 5 व्हॅल्यूजच पाहिजेत, ABCDEFG एवढंच व्हॅल्यू पाहिजे. तर त्याच्यासाठी मी काय करू शकतो, त्याला 5 पर्यंतच मूव्ह ऑन करू शकतो. ओके, आणि याला आय करतो मी ऍज इट इज, जसं आहे तसं. ऑलराईट, तर याला एकदा प्रिंट करून बघतात. तर आता थोडस चेंज दिसतंय. तर इथं बघा, आपला हा दुसरा पॅटर्न इथं प्रिंट झालाय, ABB 3 टाइम्स C 4 टाइम्स D 5 टाइम्स E अँड 6 टाइम्स F. ओके, तर जो तुमचा होमवर्क होता तो बेसिकली इथं झालाय बघा. थोडस नॉर्मल चेंज केलं, काय काय चेंजेस होत आहेत ते लक्षात ठेवतात, कारण की आपल्याला ह्याच्यावरनं समजायचं की बेसिकली, कारण की आता असा जर पॅटर्न दिला तर तुम्हाला कळणार कसं, बरोबर. तुमच्याकडनं काही चूक झाली, मग त्या चूक जी झालेली आहे तर तिथून बेसिकली परत रिवर्ट कसं करायचं ते समजणं इम्पॉर्टंट आहे. ओके, सरळ आहे आपलं, चला फॉर लूप केलंय, त्याच्यानंतर हा फॉर लूप, त्याच्यानंतर N प्लस आहे झालं, तर हे रट्टा मारल्यावानी झालेला आहे. तर असं नाही पाहिजे आपल्याला. आता इथं थोडस बघतात, इथं काय झाले, ए झाले, BBBB CCCCDDDD, म्हणजे कसं झाले, तर इंटीजर आय आहे, आय ची व्हॅल्यू 0 0 इज लेस दॅन 5. यस, कंडिशन ट्रू आहे, जे इज लेस दॅन 0, जे स्टार्ट फ्रॉम 0. नाव 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0, तर इथं जर तुम्ही बघितलं, नॉट लेस दॅन बट इक्वल टू, तर 65 प्लस 0, किंवा इथं आपल्याला काय पाहिजे, आता आयच्या जागी जे पाहिजे. ओके, आता नेक्स्ट इंटरवलला काय होणार, 0 1 1 होणार, तर 165 प्लस 1 असं होणार आहे, म्हणजे आपली बरोबर व्हॅल्यू यांनी येऊ शकते. तर बघा आली आपली व्हॅल्यू. तर इथं तरी पण बघा, AB ABC ABCD ABCDE ABCDEF आले, असा पॅटर्न प्रिंट झालाय. यस, यस ऑर नो. तर काय करावं लागेल गाईज मला, यस बोला. समजते काय चाललंय, यस नो. तर आता जर इथं मी 1 केलं, एकदा तसं चेक करून बघू बघा, 1 जर केलं मी, तर काय प्रिंट होतंय, तर टोटली बी 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 प्रिंट झाले. ओके, N प्लस 0 करतो, आता एकदा असं चेक करून बघू, तर ए ए ए ए ए प्रिंट होते. बट मला कसं पाहिजे, ए, त्याच्यानंतर इथं खाली BCDEF. यस, सांगा कसं करू मी, तर चेंजेस तर कुठं करायचे हे तुम्हाला माहिती आहे एक्झॅक्टली. यस बोला. यस नो. काय टाकू इथं, बघा आय जर टाकलं तर आय नी काय होणार आहे,
ए बी बी सी सी सी. तर ह्यांनी काय होणार आहे बेसिकली 65 व्हॅल्यू जी आस्की व्हॅल्यू राहणार आहे एन ची 65, तो 65 प्लस 0 65, तर सीएच मध्ये 65 जाणार आहे बरोबर. ओके, आणि ती व्हॅल्यू बेसिकली त्याचं आस्की व्हॅल्यू प्रिंट होणार आहे. आता नेक्स्ट सर्व्हरला बोला बोला काय CH प्लस प्लस करा ना. काय काय CH प्लस प्लस इन्क्रीमेंट. इथं म्हणताय का? हा SOP च्या खाली. अच्छा, इथं खाली म्हणताय का एच प्लस प्लस. ओके ठीक आहे, ऑलराईट. तर याने एकदा चेक करून बघू. यस, काहीच नाही झालं त्याने. ठीक आहे, आधी लूप तर बघा कसं वर्क होतंय. ठीक आहे, तुमचं सगळं बरोबर आहे, नो वरीज, काय प्रॉब्लेम नाही. तर सीएच ची व्हॅल्यू 65 होती. नाव आता काय झालं, जे माझं काय झालं 1 झाला. ओके, बट 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0 फॉल्स होती कंडिशन, म्हणून आय 1 झाला. ओके, नाव आता इथं जर बघितलं परत जे ची व्हॅल्यू 0 आहे, आय ची व्हॅल्यू 1 आहे. 0 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 1. यस, तो खाली आला. एन ची व्हॅल्यू काय 65 आहे बरोबर आहे. 65 प्लस आय ची व्हॅल्यू काय तर बेसिकली 1 आहे. 65 प्लस 1 66, तर ते बी व्हॅल्यू इथं प्रिंट करणार आहे. ओके, समजतंय. तर जर मी इथं फॉर एक्झाम्पल जे ची व्हॅल्यू स्टार्ट केली 1 पासून, तर आता बघू. तर इथं काय झाले बी सी सी डी डी डी, तर हे 0 पासून स्टार्ट करायचं आपलं प्रॉपर होतं आपल्या इथं. ओके, ह्याच्यावरती परत एकदा ए पाहिजे बी पाहिजे, तर इथं नॉर्मलच चेंज करायचं आहे. गॉट इट. काय करायचं इथं नॉर्मल चेंज करायचं आहे. काय करू शकतो, यस 65 इथं आला, तर इथं माझी व्हॅल्यू काय यायला पाहिजे 66. इथं व्हॅल्यू काय यायला पाहिजे 67. समजते, कारण 66 ला कुठली व्हॅल्यू बी आहे आणि 67 ला कुठली व्हॅल्यू आहे सी व्हॅल्यू आहे. यस नो यस गाईज बोला. सर SOP मध्ये टाइप कास्ट करून परत प्लस प्लस करा. एसओपी मध्ये इथं का? हा, ती वरची लाईन कट करून कॅरेक्टर. अच्छा, ही वाली लाईन कट करून म्हणताय का? असं म्हणताय का याच्या आतमध्ये? येस सर. काय करू असं? एन फक्त आय नाही, एन प्लस प्लस करा. ओके, तर हे ऍज इट इज राहून द्या असं. नाही सर, वरची लाईन नाही, खाली फक्त एन म्हणजे एन ला टाइप कास्ट करा SOP मध्ये. एसओपी मध्ये एन ला टाइप कास्ट करू, हे समजत नाही मला एक्झॅक्टली तुम्हाला बोलायचं काय. सर ती वरची लाईन कट करा. ओके ठीक आहे. हा, आणि SOP मध्ये कॅरेक्टरने एन ला टाइप कास्ट करा. बघू काय म्हणतात भाग्यश्री मॅम. ओके, असं म्हणताय का? हा, एन प्लस प्लस करा खाली. असं खाली SOP च्या खाली. ओके ठीक आहे. एन प्लस प्लस ह्यानी काय होणार आहे सांगा, फ्लो सांगा मला. सर आपल्याला व्हॅल्यू इन्क्रीमेंट होईल ना म्हणजे. ओके ठीक आहे. यस ओके, ते इथं एन प्लस एन करायचं होतं राईट. असं जर केलं असतं तर मी ही व्हॅल्यू अशीच राहून दिली असती, तर इथं जर असं करून आता ह्याच्यात काय चेंजेस करू बोला. इथे एन प्लस एन करू का एन प्लस 1 करू? बघा इथं तर वेगळीच व्हॅल्यू होती. ह्याच्यात सांगा, ह्याच्यात ते तर तुम्ही मे बी कुठून बघितलं असेल किंवा केलेलं असेल ऑलरेडी. ह्याच्यात काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यात सांगा. भाग्यश्री मॅम
यस, यस, ओके. काही जण म्हणतात जे करावं लागेल. जे केल्यावरती काय व्हॅल्यू होती? घ्या बघा, ए ए बी ए बी सी ए बी सी डी. ठीक आहे, यस, सिंपलच होतं ना. काही एन प्लस प्लस वगैरे ते पण लॉजिक बरोबर आहे, हा पण लॉजिक बरोबर आहे, दोन दोन लॉजिक भेटले. नो, यस, नो. हे बघताल काहीच करून, इथं 1 टाकल्यावर काय होतंय, मी हे मुद्दा म्हणून का दाखवतोय, कारण पॅटर्न कसा चेंज होतोय बघा. 1 टाकल्यावर कसा पॅटर्न भेटतो, 0 टाकल्यावर कसा पॅटर्न भेटतो, किंवा फॉर एक्झाम्पल आय मी आधी टाकलेलं होतं, तर आयनी मला काय भेटत होतं, जो तुमचा होमवर्क दिलेला होता तो पॅटर्न भेटत होता. ओके, आता इथं जी ची व्हॅल्यू आपली इन्क्रीमेंट होतीये, बरोबर. इट मीन्स व्हॉट की इन्क्रीमेंटल ऍडिशन होणार आहे. तर ए ए बी ए बी सी ए बी सी डी ए बी सी डी ई ए बी सी डी ई एफ असे. बट माझी रिक्वायरमेंट काय होती, इथं जर ए असेल तर इथं बी पाहिजे आणि इथं सी पाहिजे. ओके, राईट. इथं डी पाहिजे, इथं ई, इथं एफ. तर अशी रिक्वायरमेंट साठी इथं कंडिशन काय चेंज करतात, आता ते तुमचं होमवर्क आहे. इथं आता एक तर आपल्याला भेटलं की एन प्लस प्लस करून आपण करू शकतो ए बी सी डी लाइक दिस. ओके, ऑलराइट. तो अभी जो होमवर्क है वो होमवर्क भी आपके सामने हो गया, कोई बात नहीं. अभी ये वाला होमवर्क ले लो आप, इसके अंदर बस चेंज करना, और कैसे चाहिए, ए यहाँ पे बी सी डी ई एफ लाइक दिस, इंक्रीमेंटल ऑर्डर में चाहिए, जैसे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ऐसे लाइक दिस. ओके, ऑल राइट. अभी इसके अंदर अगर आपने देखा तो ये जो पैटर्न वाला है, तो ऑलमोस्ट ये पैटर्न वाला हो चुका है. अभी ये 1010 वाला एक बार देख लेते हैं. ओके, ये 1010 वाला कैसे है. ठीक है, सेम है गाइस, इसके अंदर भी कुछ ज्यादा हार्ड नहीं है. बस हमें क्या करना है, इवन जो एडिशन आने वाली है उसको 1 सेट करना है, और जो ऑड नंबर की एडिशन है उसको क्या सेट करना है, 0 सेट करना है, सिंपल. ऑल राइट. तो यहाँ पे मैं लेता हूँ पैटर्न नंबर कितना है हमारा, 6. 6. ठीक, यहाँ पे मैं एक वैल्यू लेता हूँ, लिमिट लेता हूँ. यहाँ पे एज इट इज अपना जो कोड लेने वाला है वो वैसे ही रहने वाला है. ठीक है, सबसे पहले तो स्टार वाला कोड हमेशा ध्यान में रखना है, एक स्टार वाला कोड आपको. ठीक है, आई प्लस प्लस करता हूँ. ठीक है, एक स्टार वाला दो ध्यान में रखना है. एक का लॉजिक ध्यान में हो गया, आप उसके ऊपर से नंबर वगैरह फॉर्मेट कर सकते हो. अब ये कहाँ तक जाएगा, मेरा आय तक जाने वाला है. ओके, और ये क्या प्रिंट करेगा, सिंपल प्रिंट एलन स्टार प्रिंट करेगा मेरा. ओके, ना अभी इसको अगर मैंने ये किया तो ये देखो ऐसे कुछ स्टार प्रिंट हो रहा है. अभी इंस्टेड ऑफ स्टार अगर मुझे नंबर प्रिंट करना है तो कैसे नंबर प्रिंट करूंगा मैं, यहाँ पे जे दे देता हूँ, सिंपल. देखते हैं क्या प्रिंट होता है. तो ये देखो 1 1 2 1 2 3 1 2 3 4 1 2 3 4 5 ऐसे प्रिंट हो रहा है. ठीक है, अभी मुझे क्या करना है गाइस, जहाँ पे E1 नंबर से, तो E1 नंबर्स के बजाय वहां पे क्या चाहिए, मुझे 0 चाहिए. और इंस्टेड ऑफ ऑर्ड्स के बजाय मुझे क्या चाहिए, 1 चाहिए. तो कैसे कर सकता हूँ मैं, तो सिंपल इसके अंदर अगर हमने देखा तो मुझे क्या करना पड़ेगा, एडिशन करना पड़ेगा. यस और नो, यस नो. तो यहाँ पे मैं Yes. नाम का वेरिएबल लेता हूँ, आई और जे की मैंने अदर एडिशन कर दी. ठीक है, अब इसकी जो भी वैल्यू आने वाली है, तो अगर मेरा सम E1 चेक करना है ना हमें. ठीक है, इफ अगर इन दोनों के सम का एडिशन अगर उसको मॉड 2 किया, E1 आया, तो वहां पे क्या प्रिंट होना चाहिए आपका, 1. 1 प्रिंट होना चाहिए. तो यहाँ पे मैं ऐसे दे देता हूँ, थोड़ा सा स्पेस ले लेता हूँ, अदरवाइज हमारा क्या प्रिंट होना चाहिए. तो अभी ये 0. वाला नहीं है, इट मीन्स कि आपका यहाँ पे क्या प्रिंट होगा, ऑड वाले को 0 प्रिंट होगा. ठीक है, इसको एक बार रन कर देख लेते हैं.
प्रिंट एलएन एलएन हाँ, तो यहाँ पे प्रिंट एलएन है, तो यहाँ पे प्रिंट होना चाहिए। तो ये देखो आपका कुछ ऐसे फॉर्मेट में आ रहा है वो, ठीक है, राइट। अब स्टार है उसको मैंने पहले नंबर में कन्वर्ट करके लिया समझने के लिए, फिर उसके बाद मैंने क्या किया, जो इवन नंबर है उनकी जगह पे क्या करना है, हमें बस 1 डालना है, और जो ऑड नंबर है उनकी जगह पे 0 डालना है। तो मैंने एडिशन करके देखा, जो एडिशन आ रही है उसको मैंने डिवाइड बाई सॉरी मॉड 2 किया। अब मॉड 2 करने के बाद अगर आंसर 0 आ रहा होगा तो वो 1 से रिप्लेस होगा और बाकी का 0 से रिप्लेस होगा, ठीक है, ओके, ऑलराइट। अब और एक पैटर्न है, बहुत सारे पैटर्न्स आप क्रिएट कर सकते हो गाइस, ऐसे कुछ नहीं है। पैटर्न 7, ओके। अभी ये देखो पहले वाला एक कोड में क्या कर लेता हूँ, इसको कॉपी कर लेता हूँ, ये तो हमारे एबीसीडी वाला है। इसको ही ले लेता हूँ, okay. पैटर्न 7 और इंस्टेड ऑफ दिस सिंपल एक एसओपी रहेंगी, जो एक लाइन के ऊपर हमें हमारा जो नॉर्मल स्टार है उसको मैं प्रिंट कर रहा हूँ सिंपल, ओके। अभी ये कुछ ऐसे स्टार दिखाई दे रहा है आपको, बट मुझे कैसे चाहिए गाइस, उल्टा चाहिए, ओके। उल्टा मीन्स व्हाट, सिंपल आपका जस्ट लाइक दिस, ये वाला जो आपका है ना, ये वाला पैटर्न मुझे चाहिए, ओके, ठीक है। ऑलराइट, तो इसका जस्ट उल्टा करना है, इसका जस्ट क्या करना है, उल्टा करना है। तो उल्टा करने के लिए मैं क्या कर सकता हूँ, अभी मुझे एक लाइन के ऊपर क्या चाहिए, मल्टीपल स्टार चाहिए, और जैसे यहाँ पे इंक्रीजिंग ऑर्डर हो रहा था अभी डिक्रीजिंग ऑर्डर होना चाहिए। तो मैं क्या कर सकता हूँ, सिंपल यहाँ पे कंडीशंस सिर्फ चेंज करनी है। तो अभी जो सबसे फर्स्ट लाइन है वहां पे कितने स्टार होने चाहिए, मेरे 5 स्टार होने चाहिए। तो मेरा अब स्टार्टिंग कहाँ से होने वाला है, 5 से स्टार्टिंग होने वाला है, और जैसे जैसे हम लूप को एग्जीक्यूट करते जाएंगे वो क्या होने वाला है, डिक्रीज होने वाला है। तो डिक्रीजिंग कहाँ तक होने वाला है, 1 तक, और डिक्रीजिंग के लिए माइनस माइनस हो गया। अब यहाँ पे अगर मैंने तो ये देखो ये कुछ ऐसे बन रहा है, ओके, समझ में आ रहा है। माइनर सी चेंजेस है, एक ही प्रोग्राम के अंदर वो चेंज किया आपने तो आपका पूरा का पूरा प्रोग्राम क्या हो जाता है, अलग हो जाता है, ठीक है, यस और नो, यस नो। अभी मैं क्या बोल रहा हूँ, प्रीवियस वाला मेरा ट्रायंगल था, यस, काय डाउट है कोणाला, देखो अभी प्रीवियस वाला ट्रायंगल, अभी प्रीवियस वाले ट्रायंगल के ऊपर फिर से जाते हैं हम, इसको मैं कॉपी कर लेता हूँ, एक और पैटर्न क्रिएट कर लेते हैं हम। पैटर्न नंबर अभी कौन सा है, 8, इसको यहाँ पे ले लेता हूँ मैं, ओके, मेन मेथड, ऑलराइट। तो ये वाली कंडीशन में एज इट इज पहले जैसे कर लेता हूँ, 1 से स्टार्ट होगा और ये कहाँ तक जाने वाला है, सिंपल एन तक। तो एक लाइन पे, फर्स्ट लाइन पे आपका कितना स्टार प्रिंट होगा, 1 स्टार प्रिंट होगा, एट लास्ट पे n स्टार प्रिंट होने वाला है, n इज माय 5। इसको अभी क्या होगा यहाँ पे, पैटर्न एक, अच्छा ये करली ब्रैकेट डाली हुई, तो ये कुछ ऐसे प्रिंट होना है। अभी ये जो है ना गाइस, तो इसका मिरर इमेज, राइट, अभी यहाँ से ऐसे आपको दिख रहा है बराबर। अभी मुझे कैसा प्रिंट करना है, तो मुझे कुछ फॉर एग्जांपल ये देखो ये ऐसे प्रिंट करना है कुछ, राइट। तो ये साइड को था, अभी उल्टा हो चुका है, फ्लिप हो चुका है, ये साइड को जा चुका है, राइट साइड वाला, वो तो लेफ्ट साइड वाला ट्रायंगल था, अभी ये राइट साइड वाला ट्रायंगल है। तो ये राइट साइड वाला ट्रायंगल प्रिंट करना है मुझे, ऐसा ना। तो यहाँ पे अगर आपने देखा ना तो आपको याद नहीं करना है, सब बनाना है गाइस ऑलरेडी, बस एक याद में रखना है, ऑटोमेटिकली सब कुछ आप बना सकते हो। अभी इसके जस्ट पहले मैंने क्या किया था, इसका फ्लिप वाला, उल्टा वाला, ऑपोजिट वाला मैंने ट्रायंगल को प्रिंट किया था, कौन सा, ये वाला, ओके। ये वाला ट्रायंगल थोड़ा सा आप देखना, तो ये देखो अगर मैंने ये वाला और जो अभी मुझे चाहिए वो वाला ट्रायंगल मिला दिया तो एक स्क्वायर बन रहा है, ओके। तो ये वाला जो ट्रायंगल है
इंस्टेड ऑफ दिस ट्रायंगल, इंस्टेड ऑफ स्टार, मैंने अगर स्पेस प्रिंट की और रिमेनिंग एज इट इज रखा, राइट, रिमेनिंग स्टार का पैटर्न मैंने एज इट इज रखा, तो मेरा राइट साइड वाला ट्रायंगल बनने वाला है। देखो कैसे बनता है वो। अभी अगर मैंने इसको रन किया ना सिंपल, तो ये कुछ ऐसे बन रहा है बराबर। अब मैं क्या करता हूं, ये देखो यहां से पहले उल्टा वाला जो ट्रायंगल है हमारा, उसको पहले हम प्रिंट करा कर ले लेते। माइनस माइनस करता हूं मैं। ओके, अभी देखो तो ये मेरा कुछ ऐसे प्रिंट हो रहा है, राइट। अभी मुझे कौन सा वाला, ये साइड वाला ट्रायंगल चाहिए, ये साइड वाला। ओके, अभी ये यहाँ पे मैंने स्टार प्रिंट किया है, तो इसको मैं क्या कर देता हूँ, रिप्लेस कर देता हूँ यस स्पेस से। तो ये मैं अभी नहीं करूंगा, अभी मैं क्या कर लेता हूँ, अभी मुझे कौन सा वाला चाहिए, तो ये देखो तो इसको मैं कॉपी कर लेता हूँ जस्ट। ओके, तो ये सुपी नहीं रहेंगे यहाँ पे। ऑल राइट, तो अभी मेरा जो नॉर्मल स्टार है, तो वो नॉर्मल स्टार अब मैं यहाँ पे प्रिंट कर लेता हूँ। ठीक है, नॉर्मल स्टार। ठीक, वन सॉरी, ये मेरा आई से लेकर कहाँ तक जाने वाला है, या फिर सॉरी वन से लेकर ये मेरा कहाँ तक जाने वाला है, सिंपल एन तक। ओके, अभी देखते हैं क्या होता है। सॉरी, ये मेरा के रहने वाला है, वेरिएबल अलग अलग चेंज कर लेना आप। ओके, ऑल राइट, तो इसको एक बार प्रिंट कर कर देख लेते क्या प्रिंट होता है। तो ये देखो आपको कुछ ऐसे प्रिंट हो रहा है। ठीक है, तो यहाँ पे प्रिंट एलन की लाइन हम मिस कर ली, एस वाई एस ओ प्रिंट एलन। तो यहाँ पे मैं क्या किया है, मैंने स्टार प्रिंट कर रखा है ऑलरेडी, तो ये कुछ ऐसे प्रिंट हो रहा है। ऑलराइट, तो यहाँ पे मैं क्या करता हूँ, कंडीशन को अभी थोड़ा सा, ये देखो ये वाला मेरा कुछ ऐसे है, यहाँ पे एक और एक पैटर्न बन गया है, ये देखो ये वाला पैटर्न बन गया है। तो इसको मैंने थोड़ा सा कमेंट आउट किया ना, तो आपका पैटर्न देखो कैसे बनता है। तो ये देखो मैं सिर्फ इसको रन कर लेता हूँ, क्या होगा यहाँ पे, करली ब्रैकेट ज्यादा हो गई क्या। हम्म, 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 अच्छा, ये ऊपर वाला फॉर लूप स्टार्ट ही रहना चाहिए ना, ऊपर वाला फॉर लूप में जाना चाहिए। ठीक है, तो यहाँ पे देखो ये वाला जो दिख रहा है, अभी इसमें से ये वाला जो पार्ट है मेरा, यहाँ पे देखो भाई ये दो ट्रायंगल का मिक्सचर है, एक उल्टा वाला ट्रायंगल है और एक ऐसे राइट राइट साइड वाला ट्रायंगल है, बरोबर। अभी इसमें से अगर मैंने ये जो ऊपर वाला ट्रायंगल है, यहाँ पे अगर आपने देखा, तो ये वाला सिंपल, अभी ये सिंपल में क्या करता हूँ, इसको एज इट इज पहले जैसा कर लेता हूँ। Okay, तो ये देखो, राइट। अब मैं क्या करता हूँ, इस ट्रायंगल में से ये वाला जो ट्रायंगल है ना मेरा, ये वाला जो ट्रायंगल है, कौन सा वाला, ये वाला, ये देखो मेरा कर्सर देखो कहाँ से जा रहा है, तो ये वाला ट्रायंगल में माइनस कर देता हूँ। तो माइनस करने के लिए मैं क्या कर सकता हूँ, सिंपल उसको स्पेस से रिप्लेस कर दो आप। तो ये देखो ये कुछ ऐसे बता रहा है अभी यस। तो अभी मुझे कौन सा चाहिए, ये वाला राइट साइड वाला ट्रायंगल चाहिए, तो क्या कर सकता हूँ उसके लिए, यस। ओके, तो ये एसओपी यहाँ पे ठीक है, रटना नहीं है गाइस, सब कुछ बनाना है यहाँ पे। ओके, देखो अभी ये वाला है, तो ये मेरा क्या कर देगा, स्पेस को खाली कर देने वाला है। ऑलराइट, तो ये कुछ ऐसे प्रिंट हो रहा है। तो ये वाला भी ट्रायंगल है ना जो मेरा राइट एंगल ट्रायंगल, तो ये राइट एंगल ट्रायंगल वाला तो प्रॉपरली रन हो रहा है, राइट। ये वाला मतलब वहां से उसने स्पेस को रिमूव कर रखा है, बट उसने उल्टे वाले ट्रायंगल को स्पेस से रिमूव नहीं किया है, राइट। तो अब मैं क्या करता हूँ, सिंपल यहाँ पे स्टार दे देता हूँ।
Alright. ये देखो अभी थोड़ा चेंज हो चुका है। ओके, अब यहाँ पे क्या चाहिए मुझे, बस ये वाला क्या है तो वो यहाँ पे सरकाना है। तो फर्स्ट इसके ऊपर मुझे ये वाला जो ट्रायंगल का मैंने कोड किया था, ये वाला ट्रायंगल का, इसको मैं अगर रन कर बता देता हूँ तो ये वाला ट्रायंगल का कोड यस एज इट इज मुझे चाहिए, यस और नो, राइट। बस उसके अंदर ये स्टार के बजाय हम क्या प्रिंट करेंगे, स्पेसेस डालने वाले हैं, राइट। तो कैसे कर सकते हैं गाइस, देखो अभी थोड़ा सा अपना शेप में आ चुका है, ऑलराइट। बताओ इसके अंदर गाइस सब एज इट इज ही, कोई चेंज नहीं है इसके अंदर। तो ये देखो यहाँ पे मैं क्या कर लेता हूँ, ये जो मेरी आई की कंडीशन है ना, तो इसको मैंने अगर उल्टा कर दिया, ठीक है, समझ में आया। आपको थिंक करना था भाई, जब जाने दो, कोई दिक्कत नहीं है। राइट, क्या किया मैंने, बस अभी इन दोनों का एडिशन है। अभी यहाँ पे अगर मैंने देखो, यहाँ पे मैंने अगर स्टार दे दिया फॉर एग्जांपल, यहाँ पे मैंने अगर स्टार दे दिया तो अभी आपका क्या प्रिंट होता है, देखो एक बार, ये देखो स्क्वायर प्रिंट होता है। अभी इस स्क्वायर में से ऊपर वाला मुझे चाहिए, ऊपर वाला ट्रायंगल, राइट, मतलब उल्टा वाला ट्रायंगल मुझे चाहिए, ये वाला ट्रायंगल मुझे चाहिए और ये वाला ट्रायंगल मुझे माइनस करना है। तो मैं क्या कर देता हूँ, यहाँ पे स्पेस से रिप्लेस कर दो उसको, बराबर। ये देखो समझ में आ रहा है, कुछ याद रखने की जरूरत नहीं है आपको, ऑलरेडी यहाँ पे बना कर रखा हुआ है सब कुछ। आपको बस क्या करना है, एक एक ट्रायंगल कोई भी याद रखना है, उसके ऊपर से आप मल्टीपल क्रिएट कर सकते हो। अभी ये वाला ट्रायंगल नहीं चाहिए मुझे, अब मुझे कौन सा वाला ट्रायंगल चाहिए, देखो अब मुझे कौन सा वाला ट्रायंगल चाहिए, ये राइट साइड वाला ट्रायंगल चाहिए। तो मैं ऊपर वाले ट्रायंगल को स्पेस से रिप्लेस कर दो, देखो सिंपल, मैं ऊपर वाले ट्रायंगल को स्पेस से रिप्लेस कर देता हूँ, ऑलराइट। देखो ये राइट, कुछ कुछ करने की जरूरत है क्या आपको, यस और नो, कुछ याद रखने की जरूरत नहीं। अभी पिरामिड है, अभी पिरामिड तो इससे भी आसान है। अभी ये वाला जो ट्रायंगल है, ओके, ये वाला जो ट्रायंगल है, इसका कोड मैं कॉपी कर देता हूँ, ठीक है। चलो समझ में आ रहा है, यस और नो गाइस, क्लियर है सभी को। ये ट्रिक ध्यान में रखना गाइस, ओके। हर तरफ लॉजिक लगाने की जरूरत नहीं होती है, कभी कभी आपको एक ट्रायंगल के ऊपर से मल्टीपल ट्रायंगल भी आप बना सकते हो, ऐसे कोई जरूरी नहीं है, यस। पैटर्न नंबर अभी कौन सा है बताओ फटाक से, आई थिंक 9 नंबर का पैटर्न है, ओके फिनिश। तो यहाँ पे मैं डाल देता हूँ, ओके। तो ये 1 से स्टार्ट होने वाला है, ओके एंड ठीक है। तो ये वाला कोड एज इट इज कॉपी कर लेता हूँ मैं, कोई दिक्कत नहीं। हम्म, इसको एक बार प्रिंट करा कर लेते, तो एक क्या होगा यहाँ पे, कुछ ज्यादा होगा क्या, एन, अच्छा एन की वैल्यू इनिशियलाइज नहीं की, एन इज इक्वल टू 5 है मेरा, ओके, रन एज जावा एप्लीकेशन। अभी यहाँ पे देखो ये स्टार है, इसके बाद में मैं इसकी स्पेस दे देता हूँ, अभी देखो हो गया पिरामिड आपका, यस, ओके। अभी इसी पिरामिड को उल्टा करना है, क्या करूं मैं बताओ, थोड़ा सा बताओ देखकर, उल्टा करना है इस पिरामिड को, बताओ गाइस, बहुत सिंपल है, कुछ ज्यादा दिमाग लगाने की जरूरत नहीं है। ये पैटर्न नंबर 10, पैटर्न 10 कहाँ पे क्रिएट होगा, ये यहाँ पे क्रिएट होगा। ये वो जो कोड है वो मैं यहाँ पे प्रिंट कर देता हूँ सिंपल, ऑलराइट। ये इंट की इंट n इज इक्वल टू 5, ओके। अब इसको अगर मैंने प्रिंट किया तो ये मेरा पिरामिड प्रिंट करना है। अभी उल्टा वाला पिरामिड मुझे प्रिंट करवाना है, क्या करूं मैं, ये कंडीशन को उल्टा कर दो ना भाई, यस। अभी एक लाइन के ऊपर 5 स्टार चाहिए आपको और लास्ट लाइन के ऊपर एक ही स्टार चाहिए,
यहाँ पे एक लाइन के ऊपर एक स्टार है और लास्ट लाइन के ऊपर 5 स्टार है। इट मीन्स व्हाट की लूप मेरा स्टार्ट होगा 1 से और जाएगा 5 तक। अब यहाँ पे क्या होने वाला है, उल्टा होने वाला है, लूप मेरा स्टार्ट होगा 5 से और वो जाएगा कहाँ तक, बोला 1 तक। उल्टा डायमंड शेप चाहिए, डायमंड शेप। डायमंड शेप चाहिए, बताओ अभी तो बताओ। डायमंड शेप चाहिए मुझे, डायमंड शेप। क्या करूं मैं? ये दो प्रोग्राम के अंदर ही, ये पैटर्न नंबर 9 और पैटर्न नंबर 10 के अंदर ही आपका सोल्यूशन है। कशाला लूप ऍड करा ना सर, पॅटर्न नंबर 9 आणि पॅटर्न नंबर 10 ला ऍड करा। एक एक स्ट्रेट पिरामिड आहे आणि त्याचा उलटा आहे। स्ट्रेट आणि उलट्या पिरामिडला जर जोडलं तर काय बनणार आहे, डायमंड बनणार आहे तुमचं। समजतंय? येस और नो? येस. राईट। बघा छोट्याशा प्रोग्राम वरून आपण कुठपर्यंत आलो, मोठ्या मोठ्या ह्याच्यात मध्ये आलो। काय आहे का कॉम्प्लेक्सिटी याच्यामध्ये? ओके, सिंपल आहे। ह्याला मी काय करतो, कॉपी करतो। बघा आता तुम्हाला दाखवतो परत। क्रिएट करतो इथं पॅटर्न 11 मेन। ओके, तर आता हे मला काय प्रिंट करून देणार आहे, सिंपल असा ट्रायंगल, सॉरी पिरामिड प्रिंट करून देणार। आता ह्याचा उलटा पण मला पाहिजे, तर मी याला कॉपी करतो याला, खाली येतो थोडस, इथं प्रिंट करतो। आता उलटासाठी आपण काय करतो, याची कंडिशन उलटी करणार आहे, बरोबर मी? येस और नो? बघा, तर बघा असा प्रिंट झालाय पॅटर्न, तर डायमंड दिसतोय। बट हिथं मला ही लाईन नाही पाहिजे, तर काय करू गाईज, मी एक लाईन मला मायनस करायची, डिलीट करायची। बघा थोडस, ऑलरेडी आपण एकदा बघितलेलं होतं मला। एक तर तुम्ही हिथून मायनस करू शकतात किंवा हिथून मायनस करू शकतात। तर हे 5 आहे, 5 मीन्स एन है। ओके, तर आपला जो लास्ट पिरामिड आहे, तर लास्ट पिरामिड आपला स्टार्ट होते फ्रॉम एन। बट मला काय करायचं, स्टार्ट करायचंय एनच्या अगोदर किंवा एनच्या एक घरानंतर। तर काय करू शकतो, इथं n-1 करू शकतो ना? येस सर. आता बघू चेक करून, हे बघा आता प्रॉपरली डायमंड दिसतोय तुमचा। ओके गाईज, क्लिअर आहे? आता जर तुम्ही हा प्रोग्राम बघितला ना, बघा केवढा मोठा आहे। मला जरा मोठं करतो मी, कन्सोलला एकदा काढून टाकतो। हे बघा 10 दिवसानंतर बघितल्यानंतर तुम्ही म्हणताल अरे एवढा मोठा प्रोग्राम, बरोबर? बट काय आहे का त्याच्यामध्ये, सिंपल आपण ऍडिंग सबट्रॅक्शन असेच ऑपरेशन केले, फक्त हे चेंज करत बसलोय आपण। ओके, बिहेवियर त्याच्यावरती डिपेंड्स आहे। ओके, समजते? क्लिअर आहे? क्लिअर आहे गाईज? येस सर. ओके, अजून कुठले आहेत आपल्याकडे, चेकआउट करू। ठीक आहे, हा झालाय, पिरामिड झालाय, हा पण झालाय, हा पण झालेला आहे। आता हा एक बाकी बघा, हा 5th नंबर वाला आपण मे बी केला नाही वाटतं, हा एक बाकी आहे। ठीक आहे, जो उलटा केलेला आहे त्याचा फ्लिप। ओके, तर फ्लिप कसं करणार, सिंपल, इथं ऑलरेडी एक फ्लिपचा केलेला होता मी वाटतं, जस्ट 8 नंबरचा पॅटर्न आहे तो, चेक करून बघू। ओके, तर आता ह्याचा उलटा करायचंय मला, काय करू शकतो मी, ह्याचीच कंडिशन उलटी करा, ऑटोमॅटिकली तो उलटा होणार आहे, बरोबर? इट मीन्स व्हॉट की फर्स्ट लाईन 1 स्टार, लास्ट लाईन 5 स्टार। आता कसं पाहिजे, तर ह्याचा ऑपोजिट पाहिजे। इट मीन्स की फर्स्ट लाईनला 5 स्टार पाहिजे आणि लास्ट लाईनला 1 स्टार। तर माझं स्टार्ट कुठून होणार, तिथून स्टार्ट होणार आणि एंड इथं होणार। झालं, समजतंय? काय आहे याचे हात, काय वाटतं तुम्हाला? तर 12 टाईपचे पॅटर्न आपण प्रिंट केले आहेत, ओके, वेगवेगळे। ठीक आहे, आणि इथं असं काही नाहीये की बेसिकली आपण सगळे पॅटर्न रटून आलेलो होतो। आपण एकच पॅटर्न ध्यानात ठेवला, त्या एका पॅटर्न वरून आपण 12 पॅटर्न तयार करू शकतो। ठीक आहे, सिंपल सिंपल स्मॉल स्मॉल चेंजेस केलेले। तर हा लेक्चर बघा, इम्पॉर्टंट लेक्चर आहे। ओके,